मी पंधरे गावातील बोयटे वस्ती येथे राहणारा बोयटे काका प्रवीण सुदामराव बोयटे नाव आहे माझं. बोयटे काका म्हणून मी प्रसिद्ध आहे. आणि माझा बऱ्याच दिवसापासून साधारण माझ्या जन्मानंतर हा गोठा चालू झालेला आहे. आणि त्यावेळेस आमच्याकडे 10 गायी होत्या सुरुवातीला. ते हळूहळू वाढवत आता साधारण एक 20 वर्षापासून म्हणजे बरीचशी वाढ करण्यात आली. आणि 10 गायींच्या आता साधारण माझ्याकडे लहान मोठी मिळून 50 जनावरे आहेत. म्हणजे लहान मोठी कालवडी काय कालवडी आणि गायी. तर त्याच्यात गायी साधारण माझ्याकडे आता 22-23 गायी आहेत. बाकीच्या सर्व कालवडी साधारण 30 कालवडी आहेत. पण दुग्ध व्यवसाय वडिलोपार्जित होता म्हणून तुम्ही तो पुढे घेतला का तुम्ही सुरुवात केला? नाही, वडिलोपार्जितच हा व्यवसाय होता. परंतु त्या आमच्या वडिलांच्या आणि चुलत्यांच्या मृत्यूनंतर आम्ही त्याच्यात वाढ केली आणि मोठ्या प्रमाणात व्यवसाय करायचं ठरवलं. आणि छोटा व्यवसाय करून त्यात जास्त म्हणजे प्रॉफिट नाही, तर जास्त प्रमाणात केलं तर सगळंच व्यवस्थित होतंय. आपल्याला गायांना खुराक जरी घ्यायचा म्हणला तर क्वांटिटी जास्त असल्यामुळं रेट मध्ये फरक पडतो. दूध जास्त असेल तर बाकीच्या कालवडींचे वगैरे संगोपन होतं. म्हणजे चांगल्या प्रतीच्या कालवडी तयार होतात. आणि हे जे गायांचं दुधाचा व्यवसाय आहे, ह्या दुधाच्या व्यवसायातून येणारा पैसा हा पूर्ण मी कालवडींवरच लावतो. कालवडी तयार चांगल्या करणे, चांगल्या पद्धतीचे रेतन करणे आणि चांगल्या क्वालिटीच्या कालवडी पैदा करून त्या कालवडी चांगल्या किमतीत मी माझ्या गोठ्यातूनच व्यापाऱ्यांना विकतो. शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना दोघांना विकतो. आता कालवड संगोपनाचा तर भाग बघूयाच आपण. पण सुरुवात जशी तुम्ही सांगितली की वडिलोपार्जित होता, पण तुम्ही या व्यवसायात म्हणजे मोठं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. का तुम्हाला वाटलं असं की दुग्ध व्यवसाय मोठा करावा आपल्याला? असं कोणत्या गोष्टी तुम्हाला जाणवल्या यातल्या फायद्याच्या की तुम्हाला वाटलं की नाही आपण हाच व्यवसाय पुढे करू मोठा? कसं आहे माहिती का, शेतकऱ्याला गायांचा व्यवसाय केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. महत्वाचा शेतीला जोडधंदा गायीचाच व्यवसाय चालतो. आता बाकीचे धंदे कोणाला जमतात, कोणाला नाही जमत, ह्याच्यामुळे बाकीचे धंदे काय कोण पण गायांचा धंदा सहजासहजी लोक करू शकतात. त्याला काय वेगळं टेक्निक घ्यावं लागत नाही. आणि अशाच पद्धतीने आमच्याकडे गाया होत्या. मग आम्हाला वाटलं की जरा मोठ्या प्रमाणात केल्यावर जरा सगळंच व्यवस्थित चालेल, म्हणून आम्ही प्रमाण जरा वाढवलं गायांचं. आणि गायांचं प्रमाण वाढवल्यानंतर आम्हाला त्याच्यात जरा फायदा वाटला. त्याच्यामुळे मग आम्ही वाढवत गेलो आणि आता ह्या स्टेजला आलोय.